घेतलेलं आहे आणि मी आज गुलाबजाम कसे बनवणार आहे ते सांगणार आहे। हे बघा, हे मी पूर्ण पॉकेट फोडून घेतलं आणि याच्यामध्ये मी पाणी नाही टाकणार आहे। ही दुधाची मलाई आहे, ताजी मलाई आहे, एकदम फ्रेश आहे। आणि हे मी मळणार आहे। बघा, मी ह्या पद्धतीने मळून ठेवणार आहे 10 मिनिटं। 10 मिनिटाच्या नंतर आपण गुलाबजाम बनवूया। मी या पद्धतीने सगळे बनवणार आहे। माझे गुलाबजाम झालेले आहेत, आता मी तळते। तुम्हाला नका बघूया आपण। तेल गरम झालेलं आहे आणि गॅस माझा एकदम स्लो आहे। गॅस एकदम माझा स्लो आहे। गॅसवरच गुलाबजाम तळायचे म्हणजे व्यवस्थित तळले जातात। हे बघा, हे बघा, एकदम स्लो गॅसवरच मी तळते। एकदम स्लो आहे माझा गॅस। फास्ट गॅसवर तळायचेच नाही, आतमधून कच्चे राहतात। हा गुलाबजामसाठी मी पाक ठेवलेला आहे। ह्या वाटीने मी 1.5 वाटी साखर टाकलेली आहे आणि 4 वाट्या पाणी टाकलेलं आहे। मला पाक असा पाहिजे की चिपचिपा पाक पाहिजे। मी तुम्हाला दाखवेन पाक मी कसा बनवणार आहे ते। मी पाकामध्ये 3-4 इलायची पावडर टाकणार आहे। हे बघा, बघा माझा पाक झालेला आहे। पाकाला थोडंसं असं उचलायचं आणि थोडंसं हाताला थंड झाल्यानंतर असं बघायचं। हे बघा, असा चिपचिपा झालेला आहे आणि खूप मस्त झालेला आहे पाक। त्यानंतर थंड झाल्याच्या नंतरच पाकामध्ये टाकायचे। आता मी पाकामध्ये टाकते गुलाबजाम। या पद्धतीने द्यायचे टाकून। ही रेसिपी आवडली तर करून बघा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। काही हे बघा, मस्तपैकी पाक गेलेला आहे गुलाबजाम मध्ये प्रत्येक। आता मी तुम्हाला दाखवते। मस्तपैकी पाक आतमध्ये पर्यंत गेलेला आहे।